विरोचकाचा झेंडा आहे. हो, हा विरोचकाचाच ध्वज आहे. पण तुझ्या ओटीत ओटी भरायची हाय तुझी. विरोचकाचा हा ध्वज तुझ्याकडे नको, घरातच नको खरं तर. यावर तर देवी आईचं चिन्ह आहे. असं कसं झालं? नेत्राकडे अचानक कुठली शक्ती आली की ज्या शक्तीमुळे हा विरोचक असा लांब फेकला गेला? नाही, असं नाही होऊ शकत. नेत्राला कुठलीही शक्ती मिळाली तर ते माझ्यासाठी अडचणीचंच ठरणार आहे. विरोचका, तू नेत्रासमोर असा कमकुवत नाही होऊ शकत. इथे इथे मला माझी शक्ती वापरायला अडचण येते. सूर्यास्तापर्यंत थांबावं लागतंय आणि या नेत्राकडे अचानक असं काय आलंय? विरोचकाचा अंत करण्यासाठी ती कट्यार होतीच ना. मग आता हे सगळं काय घडतंय? असं तर काही नाहीये ना की कट्यारीपेक्षा अजून काहीतरी वेगळं आहे ज्याने नेत्रा माझा अंत करू शकते? काय आहे हे सगळं? देवी आई काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. कुठेतरी येते. ऐका ना, विरोचक अद्वैत नेत्राच्या बेडरूम मध्ये गेलाय. आमच्या रूम मध्ये? कशाला? माहित नाही, पण मी जाताना बघितलं. मी बघून येतो. थांब. अद्वैत थांब. काय झालं त्या? थांब. काय झालं? तुम्ही असे का बघताय? ओ सॉरी, विसरले. मी काय म्हणते, विरोचक अद्वैत आणि नेत्राच्या बेडरूम मध्ये गेलाय. काय म्हणजे मला काही कळलं नाही. काय विसरला तुम्ही? अगं, प्रतिबिंब कोण आणि खरी व्यक्ती कोण हे कसं ओळखायचं यासाठी इंद्राणीताईंनी एक आयडिया काढली. अद्वैत नेत्रा, तुम्ही समजून घ्या. प्रत्येक वेळी आपण जेव्हा कोणाशी बोलायला जाऊ तेव्हा एक वाक्य उच्चारायचं, मी काय म्हणतो किंवा मी काय म्हणते. आणि समजा समोरच्या व्यक्तीने हे वाक्य उच्चारलं नाही, समजून जा समोरची व्यक्ती व्यक्ती नसून त्या व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. गुड आयडिया. मी आलोच बघून विरोचकाला. साहेब थांबा, एकटेच नका जाऊ, मी पण येते. आत्या, हा ध्वज. मित्रा, या ध्वजावर देवी आईचं चिन्ह असलं तरी विरोचकाचं सुद्धा चिन्ह आहे. हा ध्वज तुझ्याजवळ नकोच ठेवूस तू. कसला ध्वज आहे हा? काकू, मी तुम्हाला सगळं सांगते. आत्या, मला असं वाटतं आपण हा ध्वज इथेच ठेवूया.
देवी आईपाशी. जोपर्यंत या ध्वजाचं गूढ उकलत नाही तोपर्यंत याचं विरोचकापासून संरक्षण करायला हवं. आणि जर या ध्वजाला आपण देवाऱ्यात ठेवलं तर विरोचक याला स्पर्श करण्याचा विचार सुद्धा करणार नाही. कोणी आलं होतं असं वाटत नाहीये. कुठे लपून बसला होतात? तुला काय वाटलं मी घाबरले? हा विरोचक घाबरला तुला? कोण आहेस तू? माझ्या नखाची सुद्धा सर नाहीये तुला. तुला काय वाटलं तू कुठली तरी जादू आणशील आणि त्याचा झटका देशील मला आणि मी घाबरेन? नाही होणार आहे असं. तुला तुझ्या लक्षात येत नाहीये का ग? इतक्या वेळा मारलंस मला, माझा गळा चिरलास तरीही जिवंत राहिले मी. त्या कुठल्याशा कट्यारीने मारण्याचा प्रयत्न केलास मला तरीही जिवंत राहिले आणि जिवंत आहे. आणि नव्या ताकदीने उभी आहे तुझ्या समोर. तुला वाटूच कसं शकतं कुठली तरी जादू आणशील आणि मी घाबरेन? नाही घाबरलीये मी. आणि एक गोष्ट विसरलीस का तू? तुझ्या पोटातलं हे बाळ जोपर्यंत जन्माला येत नाही ना तोपर्यंत नाही मरणार आहे मी. मारूच शकत नाहीस तू मला. नाही घाबरलीये मी. हा विरोचक घाबरत नाही. कीव नाहीये तुला स्वतःची? एवढी कशी का निर्लज्ज तू? मगाचपासून स्वतःच्याच तोंडाने मी घाबरले नाही असं दहादा बोलून झालंय. त्यावरूनच कळतंय विरोचक किती घाबरलाय ते. पण चांगलंय, तू घाबरलंच पाहिजेस. बघू कुठे लागलंय. घाबरट विरोचक, इतक्यांदा तोंड घशी पडलीयस तरी बुद्धी येत नाही ना तुला? तू अमर आहेस हा भ्रम तुटलाय ना तुझा आता? मग तरी तुझी वायफाय बडबड का नाही थांबत आहे? अगं जनाची नाही निदान मनाची तरी ठेव. तुला असं वाटतं ना गळा कापून सुद्धा तुला काहीच झालं नाही? माझ्या पोटात जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत मी तुझं काहीच करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या. क्षणाक्षणाला गोष्टी बदलतायत विरोचका. आणि तुझी नियती सुद्धा बदलली आहे. त्याचा अनुभव आलाच असेल तुला मगाशी. अजूनही काही शंका आहे का? शंका असेल तर घे, माझ्या अंगाला स्पर्श कर. हे घे, कर स्पर्श. कर ना स्पर्श. कर ना, कर स्पर्श. तुला असं वाटतं ना गळा कापून सुद्धा तुला काहीच झालं नाही? माझ्या पोटात जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत मी तुझं काहीच करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या. क्षणाक्षणाला गोष्टी बदलतायत विरोचका. आणि तुझी नियती सुद्धा बदलली आहे. त्याचा अनुभव आलाच असेल तुला मगाशी. त्या नेत्राला अशी काय शक्ती मिळाली काहीच कळत नाहीये. काय घेऊन आली ती ओढणीमधून? काय होतं ओढणीत? कळायलाच हवं. आणि हेही कळायला हवं की ते कुठे ठेवलंय. नेत्रा, तू शुअर आहेस की हे सगळं देवी आईने घडवून आणलंय?
नाही, मला शंका नाही घ्यायची, पण मला असं अजूनही वाटतं की हा विरोचकाचा डाव आहे. त्याला माहिती आहे तू प्रेग्नंट आहेस. थांब. मी काय म्हणतो, काय झालं? सगळे एवढे टेन्शन मध्ये काय? नाही, आता थांबून चालणार नाही. माझ्याकडच्या शक्तीचा वापर करूनच लढावं लागेल. नेत्रा, इंद्राणी, अद्वैत आणि हा बिंटूक हे सगळेच एकमेकांबरोबर बोलण्यात गुंगळत. आता हीच संधी साधायला हवी. ध्रेम. सगळीच गुंतागुंत झाली आहे आणि हा गुंता क्षणाक्षणाला वाढतोय. म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडते आणि त्यानंतर असं काहीतरी घडतं ज्याचा अर्थच लागत नाही. पण तू असा का विचार करतेस? प्रत्येक संकटाच्या वेळी आपल्याला मार्ग सापडलाय ना. पंचपेटिकेचं रहस्य उलगडलं ना, तसंच ध्वजाचं रहस्यही उलगडेल. आता मी जे सांगते ते नीट ऐक. मला असं वाटतंय की हा ध्वज विरोचकाचाच ध्वज आहे. बाबा, तो ध्वज विरोचकाचा असता तर त्या ओटीला हात लावल्यावर विरोचकाचा शॉक लागल्यासारखं उडाला नसता एकदम. पण तरी आपण असं ठामपणे म्हणू शकत नाही ना की हा देवी आईचाच ध्वज आहे, कारण याच्यावर विरोचकाचा पण चिन्ह आहे. सगळी माहिती काढायची आणि ती माहिती तातडीने मला येऊन द्यायची. जा. फाल्गुनी, आवर ना लवकर. किती वेळ? काकुमा थांबा ना, एवढी काही घायचंय? अगं, आपल्या घरातलं वातावरण काय आहे? आपण करतोय काय? काय झालं? असं काय झालं नाहीये ग. पण आदी आणि नेत्रा जेव्हापासून डॉक्टरकडे जाऊन आलेत ना, काहीतरी घडतंय असं मला जाणवतंय. नेत्राच्या बेबी ठीक आहे ना? हो. मग काय झालं? ग, मी आता देवघरात गेले होते ना, तेव्हा मी बघते. कोण? मी तन्मय. मी काय म्हणतो, मस्त आईस्क्रीम खायचा मूड होता. मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणली, खाऊया. तनू, व्हेरी गुड. हे पहिलं वाक्य खूप महत्वाचं आहे. येस. आणि बरं झालं, मला खूपच आईस्क्रीम खावं असं वाटत होतं. ये ना. एक मिनिट. एक मोठी गडबड झाली, मला महत्वाचं बोलायचं आहे. शोध आहे पप्पाजी. त्याचं झालं असं की डॅड, थांबा. सांगा ना भाऊजी. तेच तर सांगतोय मी तुम्हाला.
मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. नेत्राने बाहेरून येताना ओढणीतनं एक सामान आणलं होतं, ते हरवलंय. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? सांगा ना, तुम्हाला काही माहिती आहे का? यावेळेला बिंडोकचं प्रतिबिंब काही गोंधळलंय ना घालणार? नाही, असं व्हायला नकोय. इंद्राणी, अद्वैत, नेत्रा आणि शेखर खाली इंद्राणीच्या रूममध्येच आहेत. तोपर्यंत शेखरचं प्रतिबिंब त्याला दिलेलं काम सहज पूर्ण करून येईलच. पण या चौघांपैकी कोणी वरती फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये गेलं तर मोठा घोळ होईल. नाही, असं होऊन नाही चालणार. खाली जाऊन लक्ष ठेवायला हवं. 13 मिनिटं पूर्ण होईपर्यंत त्रिनयनेच्या लेकी आणि हे बाप बेटे वर यायला नकोच आहेत. मी जाऊन खाली थांबते. इंद्राणी, या ध्वजाचा आणि पंचपेटिकेचा काही संबंध असेल का? किंवा कट्यारीशी काही संबंध असेल का? लवकर फाल्गुनी वहिनीच्या रूममध्ये आहे, इमर्जन्सी आहे. तनुचा मेसेज आहे, काहीतरी इमर्जन्सी आहे. नेत्राने बाहेरून येताना ओढणीतून एक सामान आणलं होतं, ते हरवलंय. कुणाला काही माहिती आहे का? काय बोलतोय मी, तन्मय? बोल ना, तन्मय. नेत्राने बाहेरून येताना ओढणीत एक सामान आणलं होतं, ते हरवले. त्याबद्दल कोणाला माहिती आहे का काही? मित्राने बाहेरून आणलेल्या ओढणीमध्ये जे सामान लपवलं होतं, ते हरवलंय. ते कुठे, माहिती आहे कोणाला? मित्राने बाहेरून येताना ओढणीतनं सामान आणलं होतं, ते हरवलंय. ते माहिती आहे कोणाला कुठे? चौघही आतच आहेत, तरी एवढी शांतता? खाणाखुणा करून बोलतायत की काय? कोणीच कसं नाहीये. कुठे गेले सगळे? पण आता कोणीच नाहीये तर खट्यार शोधू का? नाही नाही, पण कट्यार इथे असते तर ही रूम अशी उघडी ठेवून बाहेर गेलेच नसते.
4 मिनिटं शिल्लक आहेत. ते चौघही फाल्गुनीच्या रूममध्ये नसतील ना? शिखरचं प्रतिबिंब सुद्धा तिकडेच आहे. बघायलाच हवं.